शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षणाचं काम करणाऱ्या माजी सैनिकांना 7वा वेतन आयोग, रजा रोखीकरण आणि पदोन्नती फरकाची रक्कम मिळण्यात विलंब होतोय। विद्यापीठ प्रशासनाच्या या दिरंगाईचा निषेध म्हणून माजी सैनिक कल्याण समिती आणि शाहू सेनेच्या वतीनं विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय। लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिलाय। शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून सेवा देणाऱ्या माजी सैनिकांना 7वा वेतन आयोग, रजा रोखीकरण आणि पदोन्नती फरकाची रक्कम मिळावी यासाठी माजी सैनिक कल्याण समिती आणि शाहू सेनेच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन सुरू आहे। विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गेल्या 4 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचं नेतृत्व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि शाहू सेनेचे नेते करतायत। विद्यापीठ प्रशासनानं खोटी माहिती देत फरक रकमेचा प्रस्ताव सहसंचालक कार्यालयाकडे पाठवला असल्याचं सांगितलंय, असा आरोप यावेळी करण्यात आलाय। या रकमा वेळेवर न मिळाल्यामुळे कर्ज फेडण्यासाठी बँकांचं व्याज भरावं लागत असून या व्याजाची वसुली संबंधित अधिकाऱ्यांकडून करावी अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली आहे। शिवाजी विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क वसूल करतं, चुका झाल्यास शिक्षा करतं, मग त्याच प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही, असा संतप्त सवाल देखील आंदोलक माजी सैनिकांनी केला। आज आंदोलनाचा 4था दिवस असून माजी सैनिकांच्या पत्नींनी सिंदूर आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं। प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांना निवेदन देत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय।